क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ आरोग्य सेवेवर घाला। यवतमाळ मेडिकल कॉलेजमधील नर्सिंग कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप 6व्या दिवशी, रुग्णसेवेचे मोठे नुकसान। यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात नर्सिंग कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप आज मंगळवार 22 जुलै रोजी 6व्या दिवशी प्रवेशला असून यामुळे आरोग्य सेवा संपूर्णपणे विस्कळीत झाली आहे। संपाचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत असून अनेक शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या, तसेच काही गंभीर रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविण्याची वेळ आली आहे। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी पुढील मागण्यांसाठी हा संप पुकारलाय। वेतन त्रुटी दूर कराव्यात, नर्सिंग भत्ता मिळावा, पदनामात बदल करण्यात यावा, कायमस्वरूपी पदभरती करावी, स्वतंत्र संचालनालय स्थापन करावे। 15 आणि 16 जुलै रोजी आंदोलन, 17 जुलै रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप झाल्यानंतरही सरकारकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने 18 जुलैपासून बेमुदत संप सुरू करण्यात आला। रुग्णांचे हाल सुरूच। मेडिकल कॉलेजमधील शेकडो रुग्णांना आवश्यक उपचारासाठी तात्काळ थांबावे लागत आहे। नर्सिंग सेवांच्या अभावामुळे ओपीडी, ICU आणि ऑपरेशन थिएटर मधील कामकाज जवळपास ठप्प झाले। या परिस्थितीमुळे नागरिकांमध्येही तीव्र संताप आहे। संप मागे घेणार नाही, संघटनेचा निर्धार। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा यवतमाळच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती संगीता राठोड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हा बेमुदत संप सुरूच राहील। इतर पदाधिकाऱ्यांनीही त्यांना पाठिंबा दिलाय। प्रशासन गप्प, कर्मचारी संतप्त। सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। प्रशासनाकडून संवादाची कोणतीही ठोस कृती अद्याप झालेली नाही, ही बाब चिंताजनक आहे। संप लवकरात लवकर निकाली निघावा आणि रुग्णसेवेला पूर्वस्थिती लाभावी अशी मागणी आता नागरिकांकडून होऊ लागली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे, यवतमाळ। महाविद्यालयाचे कार्यरत असून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा कार्यकर्ता आहे। आमच्या नर्सेस भगिनींच्या मागण्या आहेत, त्या प्रलंबित मागण्या आहेत, खूप वर्षापासून मागण्या आहेत। त्या मागण्यामध्ये प्रामुख्याने जी वेतन त्रुटी आहे ती वेतन त्रुटी दूर करायला पाहिजे, कारण 7व्या वेतनामध्ये केंद्रातील नर्सेस आणि राज्यातील नर्सेस यांच्या वेतनामध्ये मूळ पगारामध्ये जवळपास 9,500चा फरक आहे, तो दूर करावा अशी आमची शासनाला विनंती आहे। दुसरी मागणी आमची आहे की केंद्रामध्ये परिचारिकांना 7,200 नर्सिंग अलाउन्स आहे आणि तो राज्यामध्ये एक पैसाही नाही, त्यामुळे समान काम समान वेतन या धोरणावर शासनाने विचार करावा आणि आम्हाला नर्सिंग भत्ता लागू करावा। आता तुम्ही जे पालकमंत्र्यांना पत्र दिलं आहे, पालकमंत्र्याचं मत काय आलं तुमच्या? त्यांनी म्हटलं की तुमच्या मागण्या रास्त आहेत, तुमच्या मागण्या या न्यायिक आहेत आणि तुम्हाला त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की करू, कारण तुमच्याकडे बेस आहे केंद्राचा, त्याच धर्तीवर तुमच्या मागण्या आहेत। आम्ही नक्की हा तुमचा प्रश्न कॅबिनेटमध्ये मांडू। उपोषणाचा कितवा दिवस आहे तुम्ही? आज आमचा बेमुदत आंदोलन आहे, त्याचा 6वा दिवस आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील। तुमचा लढा जर मंजूर न झाल्यास तुम्ही काय करसाल? आमचा लढा सुरूच राहील। शासनाला काही ना काही यावर तोडगा काढावाच लागेल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।